गोष्ट विश्वास आणि आशीर्वाद. एकदा एका गावात गणेश नावाचा एक माणूस राहत होता. तो रोज सकाळी जंगलात जाऊन झाडं तोडायचा आणि ते लाकूड गावात विकून आपल्या कुटुंबाचं पोट भरायचा. एके दिवशी गणेश नदीकाठी असलेल्या एका भव्य वडाच्या झाडाजवळ आला. ते तोडण्याची तयारी करत असताना एक तेजस्वी वृद्ध बाबा तिथे आले. बाबा शांतपणे म्हणाले, बाळा, हे झाड तोडू नकोस. हे झाड वर्षानुवर्षे अनेक मुंग्या आणि लहान प्राण्यांना आश्रय देत आहे. त्यांना बेघर करू नकोस. गणेश निराश होऊन म्हणाला, आज हे मोठं झाड तोडलं तरच मला जास्त पैसे मिळतील. माझी मुलगी आजारी आहे आणि तिच्या औषधांसाठी मला पैशांची गरज आहे. बाबांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, गरज तुझी मोठी आहे हे मला माहीत आहे, पण परमेश्वरावर विश्वास ठेव. दुसऱ्याचा जीव वाचवल्यास देव तुझ्या गरजा नक्की पूर्ण करेल. गणेशने विचार केला. त्याने बाबांचं बोलणं ऐकून वड तोडण्याचा विचार सोडून दिला आणि दुसरी लहान लाकडे गोळा करायला सुरुवात केली. तेवढ्यात बाबा हसले आणि म्हणाले, तुझ्या मनात खरा दयाळूपणा आहे. देव तुला मोठा आशीर्वाद देईल. असं बोलून त्यांनी आपली काठी जमिनीवर मारली आणि गणेशला म्हणाला, बाजूला बघ. गणेशने बाजूला पाहिले तर त्या वडाच्या झाडाच्या खोडातून चकाकणारी चांदीची एक करवत बाहेर आली होती. गणेशला ती करवत मिळाली. तो बाबांच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दया दाखवली आणि आज मला माझ्या कष्टापेक्षाही मोठा आशीर्वाद मिळाला. आता मी ही चांदीची करवत विकून मुलीचा उपचार करेन. नवी शिकवण, निस्वार्थ दयाळूपणा. अडचणीच्या वेळी देवावर ठेवलेला विश्वास आणि चांगुलपणा हे नेहमीच आपले भाग्य उजळवतात.